श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर मार्गशीर्ष महिन्यामधील सोमवारी आपण महादेवाला कोणते उपाय केल्याने देवाधिदेव महादेवांची कृपा ही आपल्यावर होते व आपल्या जीवनातील अडथळे असो किंवा कर्ज असो किंवा घरामध्ये काही वाद असतील त्यावर कोणते उपाय व कोणती पूजा महादेवाला केल्यानंतर आपले ते वाद किंवा जे काही कर्ज पाणी झालेलं आहे त्याचा ताण तो कमी होण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो हे तर खरे आहे, परंतु मार्गशीर्ष महिना हा एकदम पवित्र कालखंड असतो. या महिन्यामध्ये आपण कोणत्याही देवताची व कोणत्याही देवाची पूजा अर्चना केली तर नक्कीच त्यांची कृपा ही आपल्यावर होत असते. तर मार्गशीर्ष महिन्यातील सोमवार हा तर महादेवांचा आवडता आणि प्रिय वार आहे, त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्याच्या सोमवारी कोणतेही उपासना पूजा तसेच सोमवारचा उपवास शिवजलाभिषेक शिवदुधाभिषेक असे कोणत्याही प्रकारचे अभिषेक महादेवाला केल्याच्या नंतर आपल्या जीवनातील बरेचसे अडथळे व समस्या ह्या कमी व्हायला मदत मिळते. तर सर्वात प्रथम तर आपण सुरुवात करूया महादेवाच्या मंत्राने, म्हणजेच ओम नमः शिवाय. तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या समोर बसल्यानंतर ओम नमः शिवायचा जप हा 3 वेळा किंवा 108 वेळा किंवा 11 वेळा करायचा आहे व त्यानंतरच तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. असे केल्याने तुमचे पूजेमध्ये मन हे स्थिर होते व डोके शांत होते, जेणेकरून की तुमच्या मनामध्ये चाललेले अनेक प्रश्न हे कुठेतरी एका जागेवर स्थिर होतात, जेणेकरून की तुम्हाला महादेवाची पूजा ही शांततेने करता येते व तुमच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत ते देवाधिदेव महादेव ओळखून घेतात व त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील देवाधिदेव महादेव करत असतात. तसे तर कोणत्याच देवासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही, परंतु वेळ आल्याशिवाय कोणीही काहीही देत नसते, त्यामुळे मी प्रयत्न हा शब्द उच्चारला आहे. तर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला महादेवाला सोमवारच्या दिवशी जलाभिषेक घालायचा आहे. तर तुम्हाला एक तांबाभर म्हणजे एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे व त्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे व ते पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे व हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती मनोमन सांगायची आहे व ओम नमः शिवायचा जाप हा करत राहायचा आहे. ह्या उपायाने तुमच्या आयुष्यात असलेले जे काही अडचणी आहेत ते दूर होतात व तसेच पैशाच्या बाबतीत जे काही तुमचे व्यवहार अडकले आहेत ते देखील सुरळीत होतात. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दुधाभिषेक. तर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अशा मोठ्या उपायाची किंवा मोठी साधना करायची आवश्यकता नसते, कारण देव महादेव हे खूप भोळे आहेत. ते आपल्या भक्तांच्या छोट्या छोट्या सेवेने देखील खुश होतात. त्यामुळे तुम्हाला कच्चे दूध घ्यायचे आहे वाटीभर व ते कच्चे दूध घेऊन तुम्हाला शिवलिंगावर त्याचा अभिषेक करायचा आहे व हा अभिषेक करत असताना तुम्हाला मनोमन म्हणायचे आहे की हे देवाधिदेव महादेवा, माझ्या आयुष्यात चालू असलेले जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मिटू देत. त्यानंतर तुम्हाला चौथा उपाय करायचा आहे, तो आहे बेलपत्राचा उपाय. तर तुम्हाला त्यासाठी 11 बेलपत्र लागणार आहेत. तुम्ही 11 बेलपत्र घ्यायचे व प्रत्येक बेलपत्रीवर पिवळ्या चंदनाने ओम असे लिहायचे आहे व हे 11 बेलपत्री एक एक करून देवाधिदेव महादेवांच्या शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत व आपल्या मनामध्ये जे काही नोकरीविषयक किंवा तुमच्या घरातील वादविवाद याविषयी जे काही प्रश्न असतील किंवा जे काही तुम्हाला हवे असेल ते मनोमन इच्छा सांगायची आहे व ते बेलपत्र एक एक करून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करीत जायचे आहे. असे केल्याने तुमच्या घरातील वाद हे पूर्णतः नष्ट होतील व तुमचे नोकरी संदर्भातील प्रश्न देखील काढणीस लागतील. त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे तुम्हाला नोकरीविषयक काही कामे अडथळी असतील, म्हणजेच व्यवहारातील जर काही कामे अडथळी असतील, तसेच नोकरी लागत नसेल किंवा तुम्ही काहीतरी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात व ते होत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायचे आहे व तेथे बुबुळ आणि दीप म्हणजे जे धूप असतं, बुबुळचं धूप असतं ते तुम्हाला तिथे ज्वलन करायचं आहे व त्याचबरोबर तिथे तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दीप तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. असे केल्याने तुमचे नोकरी संदर्भातील जो काही प्रश्न आहे तो नक्कीच मिटून जाईल व तुम्हाला नोकरी देखील लागेल. तर हे झाले मार्गशीर्ष सोमवारी करायचे काही उपाय. तर हे 5 उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत. यापैकी तुम्ही 1-2 जरी उपाय केले तरी तुमच्या आयुष्यातील जे काही प्रश्न आहेत ते मिटतील व देवाधिदेव महादेवाची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल. मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र असतो. या महिन्यामध्ये कोणतीही पूजा केली तर ती सरळ देवापर्यंत पोहोचते व देव
त्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर देखील तुम्हाला देतात व लवकरात लवकर तुमची मनोकामनाही पूर्ण करतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी तुम्ही हे उपाय नक्की करून पहा व याचा काय अनुभव आला आहे ते देखील तुम्ही स्वतः अनुभवा. व जर तुम्हाला वाटले तर कमेंट करून देखील सांगा की आम्ही हे उपाय केल्याने आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल झाले आहेत. तर मार्गशीर्ष महिन्याचा सोमवार हा महादेवाचा खूप प्रिय वार आहे. तसेच मार्गशीर्ष महिना देखील खूप पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या सोमवारी हे असे उपाय नक्कीच करून पाहावे. व तसे तर रोजच तुम्ही देवाधिदेव महादेवाच्या मंदिरात जायला हवे, त्यांना जलार्पण करायला हवे. पण जर नसेल जमत तर कमीत कमी सोमवारी तरी तुम्ही नक्कीच महादेवाच्या मंदिरात जायला हवे व त्यांच्यावर जलाभिषेक करायला हवा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील 100% प्रश्न नक्कीच काढणीस लागतील व तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख राहणार नाही, याची मी तुम्हाला हमी देते. त्याचबरोबर तर पुन्हा एकदा असाच एक सुंदर पवित्र आणि भक्तिमय व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीस येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.